2 दिवसीय G20 शिखर परिषद जोहान्सबर्गमध्ये थोड्याच वेळात सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये जगभरातले नेते सहभागी होणार आहेत। 2 दिवस भरगच्च अशा पद्धतीच्या या बैठका इथं होणार आहेत। बैठकांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशाचे नेते आणि राष्ट्राध्यक्ष सहभागी होतील। त्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांचे अनेक पत्रकार जोहान्सबर्गमध्ये दाखल झालेत। बघूया जोहान्सबर्गच्या समिटमधून पुढारी न्यूजसाठी सुनील काळे यांचा रिपोर्ट। G20 समिट जोहान्सबर्गमध्ये होत आहे आणि काही वेळामध्ये या समिटला जे आहे ती सुरुवात होणार आहे। या ठिकाणी आपण मीडिया सेंटरमध्ये आहोत, ज्या ठिकाणी सर्व राष्ट्रांचे झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि जगभरातला आंतरराष्ट्रीय मीडिया जवळपास 50 देशातला मीडिया जो आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एकूणच या समिटवरती ज्या पद्धतीनं आफ्रिकन युनियनला सदस्यपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेमध्ये हे समिट होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती या समिटला विशेष महत्त्व आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या समिटचं वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातले अनेक नेते जे आहेत ते या समिटमध्ये सहभागी होणार आहेत। आगामी काळामध्ये 2026 ला अमेरिकेमध्ये समिट होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेने जरी बहिष्कार टाकला असला तरी सुद्धा त्यांना चेअरमनशिप कशा पद्धतीने दिली जाईल याबद्दल अजूनही साशंका आहे। आणि विशेष म्हणजे माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी मीडिया सेंटर आहे, या मीडिया सेंटरमध्ये प्रत्येक नेते जे आहेत त्यांचं समिट किंवा त्यांचं द्विपक्षीय जी चर्चा होईल त्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी ते चर्चा करतील आणि त्याचबरोबर जे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत त्यांना ते या संदर्भातलं पूर्ण माहिती जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन देणार आहेत। जवळपास युरोपियन युनियन असेल किंवा युरोपमधले वेगवेगळे देश असेल हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे नेते काही वेळातच जो जोहान्सबर्गमध्ये सकाळच्या 10 वाजता हे समिट सुरू होणार आहे। सुनील काळे, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका।